नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.6चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. यापूर्वीचा पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. 176 एरिया दिलेले असताना आपण डायमीटर काढलेला आहे. आज आपण हा 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया दिलेला असताना डायमीटर किती येतो तो आपण काढूया. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आन्सर, आज ह्या एरियाचा आपण डायमीटर काढू. आन्सर, we know area of circle equal to formula pi r square. area of therefore area किती दिला आपल्याला 394.24 इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर. आपल्याला आरची व्हॅल्यू आधी काढावी लागेल, नंतर मग डायमीटर काढता येईल. त्यासाठी आपण आर काढण्याचा प्रयत्न करू. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू 394.24 हे इंटूमध्ये जातील आणि 22 अपॉनमध्ये येतील. फक्त आपण साईड चेंज केल्या. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू, आता हा आपण पॉईंट उडवू. आपण हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी न्यूमेरेटरला 100 आणि डिनॉमिनेटरला 100 गुणावे लागेल. म्हणजे हा पॉईंट इथला कॅन्सल होईल. 394.24 येईल आणि इंटू 7 असेच राहतील आणि 22 इंटू 100 बरोबर आहे. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू, आता आपल्याला प्रत्यक्ष इथं भाग देऊ. आपण रफमध्ये करू. आपण 39.4 22 डिवाइड करू. आपण भाग किती जाईल, पहिला 22 1 22, 7 राहतील, 1 राहील. वरून 4 घेतले. आपण 4 घेतले तर 7चं जाईल, 22 7 154, 0 20 राहतील. आता 2 घेतले आपण तर 22 9 198 येईल. 4 10 0 0. आता हे 4 घेतले, 22 इंटू 2 म्हणजे पूर्ण भाग जातो आपला. उत्तर येते 1792. म्हणजे 22 1 22, 1792 म्हणजे काय राहील 1792 इंटू 7 आणि अपॉन 100 बरोबर आहे. आता आपण हे आपल्याला आर स्क्वेअर प्राप्त झाला. आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची. आरची व्हॅल्यू काढण्यासाठी ते स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर येईल, पण इकडलं पूर्ण घ्यावं लागेल हे स्क्वेअर रूट. बरोबर आहे. 1792 इंटू 7 आणि अपॉन 100. देअरफॉर आर इक्वल टू, आता 1792 याचे आपण फॅक्टर पाडू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. रफमध्ये करू आपण. 1792 याचे जर फॅक्टर घेतले आपण, शेवटी 2 आहे, समसंख्या आहे, इवन नंबर आहे, म्हणून 2 डिवाइड करता येईल. 82 16 92 18 20 12 बरोबर आहे. पुन्हा 2 देऊ, 42 8 42 8 1 राहील, 82 16. अजून 2 देऊ, 2 4 2 4 42 8. अजून 2 2 1 2 1 2 4. 2 डिवाइड केलं, 2 5 10 1 2 12. ओके. 2 केलं
बेदोनी 4, बेआठी 16, 28ला 2 न भाग जाईल 14, 2 न दिला 7, 7ला 7नच भाग जाईल. म्हणजे किती वेळेस येतील? 1 2 3 4 5 6 7 8 वेळेस 2, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि इंटू 7, 8 वेळेस 2 आणि इंटू 7, आणि हे 7 ॲज इट इज 7 आणि अपॉन 100. फक्त मोठं वाटते पण सोपं आहे ते खूप. आता काय करायचं मित्रांनो, सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि एका पेअरऐवजी एकच घ्यायचं आणि स्क्वेअर त्याला लिहायचं. 2 आणि हे 2, एक पेअर आहे 2 2ची, इंटूमध्ये आहे म्हणून 2चा स्क्वेअर आपण लिहू शकतो. हे 2 आणि हे 2 म्हणजे आपण अजून 2चा स्क्वेअर ह्या जोडीपैकी आपण इंटू 2चा स्क्वेअर लिहू शकू. आणि ही पेअर यासाठी आपण 2चा स्क्वेअर लिहू शकतो. आणि 7 इंटू 7 म्हणजे आपण 7चा स्क्वेअर असं लिहू शकतो. आणि हे 100 आहेत, म्हणजे याला 10चा स्क्वेअर असंही लिहिता येते आपल्याला. देअरफॉर आर इक्वल टू आता प्रत्येक संख्येचा इथं मल्टिप्लायमध्ये आहे आणि स्क्वेअर आहे आणि त्याचं पुन्हा अंडर रूट आहे, म्हणून स्क्वेअर आणि अंडर रूट हे साईन कॅन्सल होतील, फक्त संख्याच राहतील आपल्या. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 आणि हे स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे इंटू फक्त अपॉनमध्ये 10 येतील. आता सोडू आपण हे. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 इंटू 7 म्हणजे आन्सर येईल 112. बरोबर आहे. 7 दोन्ही 14, 28, 28 दोन्ही 56 आणि 56 दोन्ही 112 आणि भागिले 10. देअरफॉर आर इक्वल टू 112 अपॉन 10. 10 न भागायचं म्हणजे पॉईंट फक्त एक पॉईंट इकडं शिफ्ट होईल म्हणजे 11.2 येईल. देअरफॉर आर इक्वल टू 11.2 सेंटीमीटर. ओके, रेडियस आपल्याला मिळाली. यावरून डायमीटर काढता येईल. नाऊ डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस 2 इंटू आर म्हणजे 2, आरची व्हॅल्यू 11.2, बे दोन्ही 4, बे एक बे पॉईंट 1 नंतर 22.4. युनिट आपलं सेंटीमीटर आहे म्हणून डायमीटर सेंटर. देअरफॉर diameter of circle is 22.4 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपण तिसरा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.